अहो आता निघालो तिकडं मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणावर तिथं जाऊन थांबणार आहे. जनता आहेत आम्ही. नेतेन फातेन काही नाही रे बाबा दादा हो. नेता नाही काय नाही, लेकरू गेलंय. अंजली दमाने यांनी वेगळी भूमिका घेतली आणि मोर्चा सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार मोर्चा सहभागी नाही असं मला माहित नाही, पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे. शेवटी जनतेचा मोर्चा सगळ्यांना असं नाही म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही. त्यांचं श्रेय हे करतायत, जनता करतायत म्हणून म्हणतायत. जनतेबरोबर राहायला पाहिजे. राजकीय नेत्याचा त्याचा काय संबंध आहे? जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत, आम्ही पण व्हायलो. आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात. नाही ते काय माहित नाही आपल्याला झालाय का नाही झालाय, सांगतील ना कोण झालाय नाही झाला. परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे एवढं माझं मत आहे. अंजली दमाने यांचं म्हणणं असं आहे की ते 3 आरोपी सरकारच्या हाती लागले तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील, त्यांची नावं समोर येतील, म्हणून त्यांचं मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अननोन फोननी माहिती नाही. आपल्याला जे माहित नाही त्याच्यात बोलत नाही आपण, यात माहित नाही त्यात बोलत नाही आपण. तर एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. वेगळ्या वेगळ्यात मग तो त्याच्या गैरअर्थ निघतो. वेगळे वेगळे जनता आली, सगळ्यांनी जनतेत सहभागी, नेत्याचा भेटायचा काय संबंध कोणच्या? मग आम्ही तर कवाच नेत्यात जात नाहीत, कधीच जात नाहीत आम्ही. वेगळं वेगळं कारण मग ते त्याचे अर्थ खूप निघतील आणि त्या समजदार आहेत तेवढे. मोर्चानंतर खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे? हटणार न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार, कसलंच हटणार नाही. पटेल काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक, राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक, मला असं वाटतं सरकारवर हा एक जबाब मग ते सरकारच कसलं? एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले, आक्रोश जाणून घेणार, मग सरकारच कसलं आहे? मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साकळ्या चालवायच्या, वसुली करायची का? निवडणुकीतले खर्च झालाय. कालच एका सरपंचाला हो ते झालंय, परभणीचं मॅटर झालंय, राजगुरूला झालंय, कल्याणमध्ये झालंय, अंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय. मग तर हे चैनो बा करायला का काय सरकार? आरोपींना डांबण्याऐवजी पैसे वसूल करायला काय? निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडू. या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा ते बी मॅटर कुणाच्या बापाला दबत नसतं, ते बी नाही. दोन्ही बी नाही. ते एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा पण आहे. ते ताबडतोब धरतील. मागचे बी कोण कोण येतं, मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते सत्य घेतील. त्यापेक्षा रोष नाही परवडणार. ते आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून. तुळजापूरमध्ये जे हल्ला झाला सरपंचावर, त्या ठिकाणी तुम्ही भेट देणार आहेत का? काय मागणी करणार? बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली, सकाळी पण केली. त्यांचे आरोपी सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील, किंवा उरणमध्ये मॅटर झालंय, राजगुरूमधले असतील, परभणीचे पण आहेत. अंबडच्या एका मुलीनं आत्महत्या केली, दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली अंबडमध्ये. हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजे, सांगितलं पाहिजे. कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी, त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे. नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढं व्हावं. बीड शहर राज्यभरात अशा घटना घडणार आहेत, कोण नेमकं या पाठीमागे जबाबदार कोण आहे? सरकारने थांबवलं पाहिजे, सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे. कारण लयच कसले बी गल्ली गोळातले कसले बी चट्ट्या पट्ट्याच्या चड्या घालणारे बी पळायला लागलेत आता गुंड म्हणून. हे सरकार आल्यापासून कसले बी चेडीवर इन केलेले ते वेगळे वेगळेच आहेत. यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार. काय यामध्ये या देखील घटनेचा ते 25 जानेवारीचं उपोषणाचा विषय ते पण हा वेगळा विषय. आज आम्ही खूप दुःखाचा विषय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. आता सरकारच त्यांच आरोपी सापडणार त्यांना, हकालपट्ट्या व्हायना त्यांना, चहा पिते तेच, बिस्किट खाते तेच,
मग याच्यात शंका येणारच ना. हकालपट्टीचं तर लांबच राहिलं, पण आरोपी सुद्धा तुम्हीच संभळतात की काय, अशी आता शंका यायला लागली. का नाही येणार? कारण 20 दिवस लागतात काय आरोपी धरायला. अरे बाबा, आमच्या नुसते आंदोलनात गुन्हे झाले, JCB फुलं टाकलेली, कुणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे, त्यांच्यावर गुन्हे आहेत. JCB वाल्यावर आहेत, ट्रॅक्टरवाल्यावर आहेत, ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून काय तिथं. आता गाड्याच नाही, ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत. लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले. लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्या, तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणून. आणि लोक उचलले बी. 107 खाली नेले आमचे लोक 2-2 दिवस 107 खाली. आणि यांच्यावर खंडणीचे आहेत, खुनाचे आहेत, 302चे आहेत, जमिनी बळी केलेले आहेत, कोणाला मारहाण केलेली आहेत, तरी धरीत नाहीत. म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलन सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत, आत दंड दिलेत. या इथल्या तर एक तो हार बांधणारा होता, त्याला काय म्हणतात का, मोठं क्रेन आणलं होते, क्रेनच धरून नेलं. त्याचं क्रेन सगळं काय केलं त्यांनी. मुंबईला लोक पै गेले, मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून. मग कुठून चालवतो? काँग्रेसने चालवतो. म्हणजे त्यावेळेस ते चालतं. आणि इथं मात्र यांना खून झालेले आरोपी सापडत नाही. म्हणजे तुम्हाला गोरगरीब मराठी मारायचे, गोरगरीब जनता मारायची, भोगावं लागेल. भयंकर लोक पिसाळतील. आणि हे आता राज्यात लोन गेला आता मोर्चा. राज्यभर जे मोर्चे निघणार असेल, अनेक जण घोषणा करतायत, आपण मोर्चांना जिथे लावणार आहात. जेवढं शक्य होईल तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच. परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी. 100% सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चे जिल्हाभर काढायला सुरुवात करायची. हे लोन राज्यभर गेलं पाहिजे. कोणाची वाट बघायची नाही. बैठकीला येणार आहे, मोर्चाला येणार, त्यांना दन जनतेने सुरू करायचं. एक लेकीनं आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी, तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं. तिच्या डोळ्यात पाणी, तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं. सगळ्यांना विनंती. एक शेवटचा प्रश्न तपास नाही झाला तर जनता तपास, हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढे चालून जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही, शांततेच होईल. पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती होतं. लोकांचा असंतोष फक्त तुम्हाला मुख्यमंत्र्याला काय माहित काय वाटतं, काय करून घ्यायचं. गोरगरीब मारायचे का काय. आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्त्वाचं. शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही, त्यांचे गुन्हे दाखल करायचे, रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे. आणि लोक त्यांचे सरकारमध्ये त्यांच्यात चालक त्यांचेच सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात आता. मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना शेवटी. साहेब काहीतरी मर्यादा असते, सहनशीलता असते. शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दम निघत. मग आता मुख्यमंत्र्याला काय करायचं ते ठरवते का नुसते बनवा बनवी आहे, दिखावपणा चाललाय, हेव धरला तेव धरला, तेव्हाची चौकशी सुरू आहे, आम्ही सोडणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणते सोडणारच नाही. धरलाच नाही सोडित उघडू, धरलाच नाही आणखी सोडायचं काय प्रश्न. कारवाईच कठोर करणार, चौकशी चालू आहे. चौकशी कोणाची चालू आहे? आरोपीच धरला नाही, धरल्यावर चौकशी चालू असते. धरलाच नाही, चौकशी कुठे चालू, कोणाच चालू. हे म्हणजे ही लोकांना ज्यावेळेस शंका येते ना त्यावेळेस अवघड असते. परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडे विनंतीपूर्वक म्हणणं आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, तुम्ही न्याय देता, तुम्ही उचलून फेका आणि ज्याचा तेव कार्य करताय त्यालाच टाका. मग जाऊ द्या, मग भला मोठा का नेता असा नाही देऊ, मग ती पटकून तरी सांगून कुठे. मग समाधान नाही तुम्ही CID कामाला लागली बऱ्यापैकी काही घटना कालपासून पळाले ते, आधी तर कुठे गेले ते काम. आता नवीन SP आले ते तरी जरा बरं चाललंय. जरा ते दणकेबाज दिसतोय नमुना, जरा ते धरके फेक करताय वाटतं. आता लगेच चौकशी, लगेच वडावडी तगडे धरून आणतं वाटतं. जरा जाईन बुडून बाहेर काढ. हे असेच पाहिजे, तेव्हा हे बंद होईल. असलेच पाहिजेत, असलेच SP सारखे अधिकारी पाहिजे. होईल वाटतं लवकर, पण मुख्यमंत्र्यांनी होऊ द्यावं, गरिबाला न्याय मिळू द्यावा. मुख्यमंत्री नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.